नमस्कार मंडळी, जय सद्गुरू. अख्ख्या रशियामध्ये आवाज गेला पाहिजे भाई. हे बघा आपले 3 भाऊ आणि आपण हे सगळे काय करा चाललो आपण आता. काय करा रे नाईट वॉक 2.0. फ्लायन बॉय चरण. तर आता आम्ही चाललोय भाई रात्री फिरायला, कारण का उद्या संडे आणि आज सॅटर्डे नाईट आहे. मग आम्हाला झोप नाही, तुम्हाला पण माहिती असेल, कारण का आम्ही शनिवाराला आम्हाला झोप नाही येत, आम्ही जातो फिराया आणि रात्री येतो घरा. चला आता भाई मजा बघा तुम्ही. कुठं चालले आम्हाला पण नाही माहीत. जिथं भाई 24/7 दिसल तिथं जातो आम्ही, आणि तो पण आसपास नाही, लांब बघतो आम्ही. तर भाई चला आता बघू, सगळे आहेत आपल्यासोबत. मजा बघा तुम्ही, ब्लॉग कंटिन्यू बघा आणि ब्लॉग कसे वाटतात कमेंट करून नक्की सांगा. चला, वेलकम टू रशिया गाईज. सुमॉलकडे आम्ही सध्या, आणि इकडं बघा होंडा बिंडाच्या गाड्या भाई फिट चालतात. इंडियाची गाडी सध्या आम्ही सिग्नलवर आहे. ही आपली इंडियाची गाडी बघा, वर्ना. हे आमची वर्ना होती माहिती तुला, पहिला आम्ही विकली. मी वर्नावरून गाडी शिकलो, म्हणजे 4 व्हीलर. पहिला वर्ना होती आमची, तेव्हा मी गाडी शिकलो. जाम चालवली. मजा आली भाई. ती सिडान होती ना, मग ती अशी रोडला अशी धरून चालायची. अरे सुरेश गाडीनं पळवायला पण मजा येत असेल. हा जाम मजा येते पळवायला. चला भाई आता मस्तपैकी आम्ही कुठं चाललो, मागणी काय चाललो 24/7 बघू. पेत्रोचका नाही तर मगनीत जे पण भेटेल तिथं घुसायचं भाई, मजा मस्ती करायची. काय तिथं बघा अशा सायकली भेटतात. हे अशा असतात, त्यांची प्राईस काढतोय आम्ही, कसं काय असतं ते इथं बघतोय आम्ही. इन्शुरन्स चेकिंग चालू आहे. बघतोय तिथे जायंट 200 रुपये. हे बघ असा मस्त आहे ना. नाईट लाईफच भारी आहे भाई. तुम्ही कुठल्या पण देशात जा भाई, नाईट लाईफ बेस्ट. आज थोडी थंडी आहे म्हणून थोडा मोठावाला जॅकेट घातले, पण ठीक आहे. जॅकेट कसं जरा थंडी नाही वाजली पाहिजे ना. प्रिपेअर्ड होऊन आलोय भाई आज प्रॉपर. ट्रायपॉडने व्लॉग शूट करतोय आज. गिम्बल नाही, आज ट्रायपॉड आहे. ट्रायपॉडने पण मस्त येईल असा ब्लॉग भाई. तुम्हाला मागचा ब्लॉग कसा वाटला बड्डेचा? नाईटला निघलोय बाहेर, तर बरोबर शूट करूया. काय शूट होतो बघू, ते तुम्हाला दाखवीन मस्तपैकी. आणि थोडा ब्लॉगला मी एडिटिंगला थोडी मेहनत देतोय आता. लेट ब्लॉग टाकतोय तर याचं म्हणणं असं नाही का कसा पण टाकला पाहिजे. थोडी मेहनत करतो, थोडा नवीन काहीतरी करायचं ट्राय करतो, आणि मग तसाच टाकतो. कारण का कसं जरा चांगला बनला तर तुम्हाला पण बघायला मजा येईल आणि मला पण बघायला मजा येईल. कारण का भाई माझे ब्लॉग मी पण बघतोच. तुम्हाला काय वाटलं? तुम्हीच बघता भाई, मी पण बघता ब्लॉग माझे. डेंजर आहे भाई यार. चला आता बघू आपण कसा काय. सायकलिंगचं बघतो जरा. ते अशी पण असताना काय करतो माहीत नाही. उड्या मारत होता तशी, मी बघितलं त्याला. रात्री कधी पण भाई ना बाहेर बघून फिरायचा. आता आम्ही 3-4 ना आहोत, आम्हाला काय वाटत नाही भाई. एकटा कधी रात्री बाहेर नाही निघायचा, कारण का ही लोक कशी रात्री पिऊन बाहेर निघतात. आणि इकडं अलाउड आहे. आपल्या इकडं कसं पोलीस पकडतात लगेच. ड्रग्ज वगैरे रात्री पिऊन नाही देत आपल्या इकडं. पण इकडं हे सर्व चालतं. ते इथं रात्री पिऊनच फिरत असतात मोस्टली. तर मग ते जिम स्पार्टक भाई जायचं आपल्याला. इथं लास्ट महिन्याला जायचं. हे बघा हे समोरून येतोय ना, अशा सायकली चालवतात या. जाम मजा येते चालवायला. हॅलो काहीच आहे बघा, रेल्वे ट्रॅक आहे. इथून आम्ही चाललोय. असा रस्ता आहे इथून, मधून इकडून ट्रेन येते. ट्रेनचा रस्ता आहे. नाही दिखाय. बघा डोरेमॉनचा बंगला इथे. किरवमध्ये डोरेमॉन राहतो वाटतं. आतमध्ये पार्क पण आहे. पार्क पण असेल. काहीतरी नवीन जागेवर आलो आम्ही. बिल्डिंग बघ कशी दिसते. बघा भिवंडींचा रस्ता आहे हो. इथं चांगला इथं खराब. हे बघा कारचा ॲक्सिडेंट झालेला आहे वाटतं हो. अख्खी गाडी पुढून गेली आहे. मागून नेक्सॉनच दिसते अशी इथे बघून तर. हा ना, तिला आता आणले टो करून वाटतं कोणतरी. लेक्सस बघा
लेक्सस नाही काय वेगळीच गाडी भारी आहे. आम्ही आलो इथं. ह्यो एक प्रॉपर म्हणजे असा बोलतात ना अपार्टमेंट टाईप तसा एरिया आहे. एरिया चांगला आहे पण ना आय थिंक असं वाटतं मी इथं आलेलो आहे. गाईज हे बघा 24/7 मगनीत किती मोठा आहे बघा. आजपर्यंत सगळ्यात मोठा असेल ना रे बघितलेला. आणि हो प्रॉपर अपार्टमेंटमध्ये म्हणजे इथं अपार्टमेंट आहे आजूबाजूला आणि इथे एकदम मस्त आहे. चला आता आतमध्ये जाऊया आपण दाखवतो तुम्हाला. कॉस्मेटिक पण आहे इथं. कॉस्मेटिक पण आहे आणि गाड्या लागलेल्याच असतात भाई 24/7 बोलला म्हणजे रात्री लोक ही कशी रात्री फिरतच असतात आपल्यासारखी. आपण कसं आपली लोक कशी मरीन ड्राईव्ह मुंबईला फिरतच असतात रात्री नाईट लाईफ काय पण खाय पियाला. तसं इथे आहे भाई. फक्त इथं स्टोअर असतात लोकल नसतो काय. फक्त एखाद नाही लोकल इथं काहीच नाही सध्या तरी आम्ही नाही बघितला. असं म्हणजे सगळं स्टोअरमध्येच असतो प्रॉपर. विराज लबुबू मला एक गोष्ट आठवली. काय पहिला ब्लॉग बघा जाऊन काहीच पहिला ब्लॉग जाऊन बघा त्याच्यात लबुबू काढलेलं आहे. इथे बारीक बारीक पावले भारी रे बरं. पिकाचू पण आहे छोटासा. कॅप्टन अमेरिका पण आहे काय तिथं. युवा लबुबू भारी आहे बघ. प्रॉपर घाबरत नाही मी याला बघून चांगलं वाटतंय. तर लबुबू आपला तात्या बघ कसं आम्ही चमकले ना रशियाला येऊन आम्ही गोरे झाल्या. श्रीचरण तर भाई चमकत चालले सध्या. ग्लो काय येतो भाई हळूहळू ग्लो येत चालले आमच्या तोंडावर. सध्या तर आम्हाला 4-5 महिने झालेत. मग विचार करा आम्ही 4-5 वर्षात किती गोरा होऊ. रशियन पण पिके पडतील आमच्यासमोर. गाईज जो उंदीर बघा किती क्यूट आहे. मूस आहे मूस उंदीर नाही. आम्ही हे बघा आईस्क्रीम घेतले छोटे छोटे. तो गेस करा तुम्ही कितीला असेल आईस्क्रीम. हे बघा एवढा मोठा आहे. आता तुम्ही रशियाच्या रुबल्सनुसार गेस करा कितीला असेल. सगळ्यात चीप आहे. विचार करा तुम्ही सगळ्यात चीप आहे हो. तर विचार करा कितीला असेल. आणि 24/7 बोललं तर म्हणजे सगळ्या वस्तू भेटतात. तुम्ही काय घ्याल खपणार नाही एवढ्या वस्तू. ते बघा सगळा भेटतो. बिस्किटा काय पण घ्या. ही बिस्किटा बार लागतात बघा. ही बिस्किटा जाम बार लागतात. तर भाई बिलिंग मारतोय आपण. हे बघा मार दे रे विराज भाई कॅशर आहे आपला. तर कचाकच बिल मारतो बघा. हो भाई असं काहीतरी तुला स्टाफ वगैरे. फ्रूट्स भाई संत्री तुम्हाला सांगतो एवढी स्वस्ती आहे नाही इथे. एवढी स्वस्ती इथं कशी आहे माहीत नाही. सकाळीपासून मी 4 संत्र्या खाल्यात ना. ते पण फक्त 50 रुपयात. 50 पण नाही 45 रुपयात 4 संत्र्या खाल्यात. म्हणजे विचार करा तुम्ही एवढी स्वस्ती आहे इथे संत्री वगैरे. संत्र्या पण घेतल्या भाई मस्तपैकी. संत्री खाओ आइसक्रीम खाओ मजे मारो. वो दोनों बच्चे हैं हमारे उसको हाथ लगा तो उसको बच्चे नहीं आते. सेकंड हँड गार्डनचे वाटते इथे शोरूम. हे काय इथं खायचं आहे काहीतरी. बंद आहेत पण नाईट झाली ना सध्या. हो ते पोस्टर लावलं मोठं. खाएंगे आज तो. तर काय आता आम्ही खाऊन पिऊन मस्तपैकी चाललेलो आहे घरच्या रस्त्याला. बघू आता कसं काय. एक आम्हाला चिकन घ्यायचं आहे आणि घरी जाऊन काहीतरी चटपटा बनवायचं आहे. दाखवतो तुम्हाला. ब्लॉग बघत राहा तुम्ही. आपण भाई बनवू. आपण बघा काय घेतले. थंडा घेतले ना भाई पिवाला. चला गाईज मीट माय न्यू फ्रेंड. भाई मला शेवंतीची फुलं देते. गाईज इकडं बघा इकडं टेडीज वगैरे पण आहे. कोणी मला गिफ्ट करतो का लवकर करा. त्यांना मी मस्तपैकी आज स्पेशल आम्ही तंदुरी बनवणार आहे. आज तंदुरी खाऊ. नाईटला तंदुरी बनवणार आहे आम्ही. डेंजर आहे आम्ही. तिथून आता मगनीतमधून तंदुरी वगैरे घेतली. दही पण घेतले भाई. आज कसं सॅटर्डे आहे ना. मग आज खाऊ पिऊ मस्तपैकी झोपू भाई. संडेला सुट्टी असते. सुट्टीच्या दिवशी कसं आम्ही लेट उठतो. हे बघा इथं हॉटेल पण आहे. लक्झरी आहे जाम. आणि हा इथं 4 स्टार आहे. तो 5 स्टार आहे. आणि हा काहीतरी वेगळाच आहे पण मस्त आहे. तर आम्ही पोचलो ऑलमोस्ट सुम मॉलच्या इथं.
पटापट हॉस्टेलवर पोचू. आणि तुम्हाला माहिती आहे भाई, हॉस्टेलवर पोचलं आपण बनवणार तंदुरी. तर भाई तंदुरीची पण तुम्हाला रेसिपी सांगतो, तुम्ही पण बनवा, मजा करा. ते कुत्र्याचं स्टॅच्यू का लावले का माहीत, याच्या मागे काहीतरी असेल कारण, काय माहिती या लोकांनाच माहीत. मॉलला बसलो भाई आम्ही. कपल गोल गायचे इकडे एक कपल समोर चालले, दुसरा कपल इथं चालले. काय नाही काही थंडी वाजता आम्हाला म्हणून थंडी गाईच म्हणून आम्ही असं चाललं. असं काय नाही भाई. गाईच आता आम्ही भाई की तंदुरी बनवून घेतले. कसली एवढी कोंबडी आहे बघा, 1.5 किलोची कोंबडी अख्खी. त्याला मस्तपैकी आता मॅरिनेट करीत घेतले. आणि आमचं एअर फ्रायर वगैरे रेडी होतं थोडा, त्याला जरा गरम होते. आता मॅरिनेशन तर झालेलं आहे कोंबडीचा. मस्तपैकी तिला वार केले थोडेसे कापून मस्त, ते मसाला प्रॉपर त्याच्यात. गाईज ही बघा किती खतरनाक बनले. अजून इथं थोडीशी ठेवतो, थोडी कच्ची आहे. गाईज सध्या भाई तंदुरीची पाय काढले, आधी ठेवली, थोडी शिस्त आहे ती अजून. तोपर्यंत हे खाऊन घेऊ. बाहेर पण आता उजारले, मस्त खाऊ आणि मग झोपू. गाईज ती तंदुरी अशी खाली ना दाबून, 1.5 किलोची कोंबडी दोघंहीच खाल्ली, विराजने आम्हीने. अशी मजा आली. आता वाजले सकाळचे 5. आता भाई झोपेल तुमचा भाऊ. बघू उद्या काय, उद्या पण कंटिन्यू करू, व्लॉग मोठा टाकू, छोटा नाही पडला पाहिजे, बरोबर ना. तर सकाळी 5 वाजले आहेत, मी सांगतं तू यो कचरा साफ करा उसा राहिले हो, आणि ती व्हिडिओ काढील. गुड आफ्टरनून गाईज. आता भाई सकाळ झाले नाही, दुपार झाले आणि मस्तपैकी उठलो आहे. आता सकाळी 5ला झोपलेलो. आता बघा आम्ही फ्रूट्स कापत घेतलेत, ॲपल, संत्री. सकाळी सकाळी मस्त फ्रूट खाता. जिमला जायचं आहे थोड्याच वेळात, फ्रूट्स वगैरे खाऊन जाऊ. चला आता. झाडा वगैरे पण यायला लागली, ग्रीन ग्रीन झाला आता हळूहळू. तर गाईज आता चाललोय भाई जिमला. मस्त ऊन वगैरे पडले, बघा कसा निघले व्यातकाच्या इथून. चला आता बघू, जिमला जाऊ मस्तपैकी. आज पण मिक्स मारणार आहे, कारण की 3-1 दिवस वर्कआउट नव्हतं केला ना, त्याच्यामुळं आता 2-1 दिवस झाले मी मिक्सच मारतो. आज पण संडे आहे, तर आज पण मिक्सच मारू. चला पटापट जाऊ जिमला, मस्तपैकी वर्कआउट करू. बघा अशा बाईक्स असतात तिथं, स्पोर्ट बाईक टाईप आहे, भारी आहे. जाम बाईक फिरतात आता सध्या, तर जाम फिरतात. बोट करतात इथली लोक जाम चांगली आहेत. शूट करा काय करा त्यांना म्हणजे मजा येते, चांगली आहेत बहुतेक, म्हणजे चांगलीच आहेत आजपर्यंत जेवढी पण भेटलेत ना, चांगली आहेत. फक्त नाईटला फिरताना ना बघून फिरायचा, कारण का नाईटला इथं थोडा रिक्स आहेच. त्या लोकांना काय म्हणजे देणार नसतो. पिल्यावर कशी आपल्या इकडं पण असतोच ते, म्हणजे दारू वगैरे पिल्यावर कसे ड्रिंक वगैरे केल्यावर होशमध्ये नसतात, काय पण करू शकतात. त्यापेक्षा जरा नाईटला फिरताना म्हणजे कोणातरी सोबत फिरायचा, पोरं असली सोबत तरच जायचा, नाही तर नाही जायचा मोस्टली. चला आता जाऊ आपण जिमला. हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. भेटू पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्लॉगमध्ये. बाय बाय.